बदलापूर रेल्वे स्थानकाच्या विस्ताराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून वाढत्या प्रवासी संख्येमुळे पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. मध्य रेल्वेच्या कल्याण कर्जत मार्गावरील हे एक महत्त्वाचे स्थानक असून दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. अलीकडेच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली, ज्यामुळे या प्रकल्पाला पुन्हा गती मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गेल्या काही वर्षात अंबरनाथ, बदलापूर, वांगणी आणि कर्जत परिसरात मोठ्या प्रमाणावर निवासी विकास झाला आहे. त्यामुळे रोजच्या प्रवासासाठी रेल्वेवर अवलंबून असलेल्या प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढली आहे. विशेषतः सकाळ संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी स्थानकावर प्रचंड ताण निर्माण होतो. प्लॅटफॉर्मची मर्यादित रुंदी, अपुरे प्रवेशद्वार आणि फुटओव्हर ब्रिजवरील वाढती गर्दी यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर स्थानकाच्या विस्ताराचा प्रस्ताव पुढे आला आहे. यामध्ये प्लॅटफॉर्मची रुंदी वाढवणे, अतिरिक्त फुटओव्हर ब्रिज उभारणे, तसेच प्रवेश आणि निर्गमन मार्ग अधिक सुकर करणे यांसारख्या उपाययोजनांवर विचार सुरू आहे. भविष्यातील प्रवासी वाढ लक्षात घेऊन पायाभूत सुविधा विकसित केल्यास गर्दीचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येईल आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित व सोयीस्कर होईल, अशी अपेक्षा आहे. स्थानिक नागरिक आणि प्रवासी संघटनांकडूनही या मागणीला दीर्घकाळापासून पाठिंबा मिळत आहे. बदलापूरसह आसपासच्या भागातील वाढती लोकसंख्या पाहता विद्यमान सुविधा अपुऱ्या ठरत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. त्यामुळे स्थानकाचा विस्तार हा केवळ स्थानिक गरज नसून भविष्यातील वाहतूक नियोजनासाठीही महत्त्वाचा ठरणार आहे. योग्य निर्णय आणि वेळेत अंमलबजावणी झाल्यास हजारो प्रवाशांना याचा थेट लाभ मिळू शकतो.